हेलो हेलो ट्रबल बड़ा हो गया। हेलो 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 क्या बात है, क्या बात है। हेलो हेलो हाँ 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 ला 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 रे 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 बघा दोन्ही शहरांचे गणा गवळीचे राऊंड समाप्त होऊन दुय्यमीचा एक एक राऊंड समाप्त झाला बरोबर आहे आणि इथून म्हणजे आता दुसरा फेऱ्याला वाटचाल होत आहे तर या शाहिरी शिवारामध्ये ज्यांचा नावाजलेला आहे हेलो 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 तर हा बढिया तर या शाहिरी शिवारात ज्यांचा नावाचा वाजला आहे डंका त्यानं पेटवली शाहिरीची लंका आणि म्हणून मी आणला ढोलक आणि चोनका अशा सन्मान्य शायर सुरमाबाई वारसाकडे तुमच्या साक्षीमध्ये प्रश्नाची मांडणी केली होती. म्हटलं होतं 33 कोटी देवी देवताचे माय आणि बाप कोण. माय बाप हो आणि म्हटलं होतं की मूळस्त्रम. अरे भैया मेरे खेळना मत. हेलो असा नको करू बाबा. हेलो हेलो इको बेस कार्ड हेलो 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 बेस कार्ड पूर्ण बेस कार्ड. हेलो हेलो ट्रबल ट्रबल हेलो 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 बस अभी रहने दो. अभी स्केच अभी नहीं सुना. हेलो हेलो हा तर म्हटलं की त्या 33 कोटी देवी देवताचे बाप आणि माय कोण. तर मी आपल्या प्रश्नाचं उत्तर स्वतः केलं. आल्मा ऋषी आणि इंद्रदी देवा म्हटलं त्या महिलेचं नाव आहे जे वालीची साडी होती. हा वालीची साडी होती. तर बाई काय म्हणते मूळ स्तंभाचे 4 भाग आहे म्हणते ग्रंथाचे. मूळ स्तंभाचे 4 भाग आहे म्हणते. पुन्हा म्हणते वेगवेगळं उत्तर आहे म्हणते प्रत्येक पानावरती. अरे बापा रे. हॅलो कोणते पुस्तक वाचते हो बाई तू. नाही नाही उलटे पुस्तक वाचते का तू. नाही नाही एका प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं कसं राहील. मला सांगा सूरज शहर खंडाळा येथील रहिवासी आहे हे पुस्तकामध्ये लिहिलं आहे तर समोरच्या पानावरती का तो नागपूरच्या रहिवासी लिहिला राहील मान्य का नाही. समोरच्या पानावर नागपूर लिहिलं राहील का. नाही तर तू म्हणशील त्याच्या समोरच्या पानावर दिल्ली राहते म्हणशील. असंही नको व्हायला पाहिजे. आणि पुन्हा म्हणते बाप 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 मी सांगितलं म्हणजे खलबर भाऊ आवाज वाढव ना दादा प्लीज. हेलो हेलो दम होणे कोण यार. हेलो 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 हा बढिया. तर आणि बाईनं म्हटलं हे माझ्याकडे उत्तर आहे म्हणते. म्हणजे तिनं सांगितलं हे बाई 50,000 रुपये की शर्यत. हॅलो बाई सुनलो ओ सुरमाबाई माझ्या बॅगेमध्ये ते पुस्तक आहे. या कमिटीतले 5 लोक बोलवली त्या 5 लोकांसमोर ते पुस्तक मांडतात. उज्जत नाही करत ते शायरी मी नाही करत. ते कागद माझा सांगतो नोट्स आहे. तो नोट्स आहे तो 5 नंबर आहे. तो सर्वांशी म्हणतात तो बिलकुल खोलतो तुम्ही दाखवतो घे पाय त्याला हरकणार नाही. मी मागणार सरणार मी खोटी शायरी करत नाही तुलाही माहिती आहे बाई. तू अशी नाही करत तर मी नाही करत. आणि म्हणून अरे सत्य आहे या गोष्टीला वाद करायचा नाही. हा ला 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 सत्य आहे या गोष्टीला वाद करायचा नाही. पंच कमिटीने दिलेला मोलाचा वेळ बर्बाद करायचा नाही. सत्य आहे या गोष्टीला वाद करायचा नाही. पंच कमिटीने दिलेला वेळ बर्बाद करायचा नाही. आणि जिथं पुस्तकाच्या जोरावर बाजू मांडते हा सूरज सूरजच्या नाक करायचा नाही. आणि लक्षात ठेवतो हा सूरज काही कच्च्या गोट्या खेळत नाही. आणि याचा कधी डावा सापडला तर खांब फुलल्याशिवाय सोडत नाही. दादा आवाज कुठे गेला आहे. हेलो 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 आवाज हेलो 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 आता बाजूला होऊन जातो तुम्ही. अभी हट जाओ थोडा बाजू हट जाओ. हेलो हेलो हा
आणि म्हणून पुन्हा बाईचं गाणं आहे काय अरे तू है शायर कलंगी का तो मैं भी कम नहीं रे अरे तू है शायर कलंगी का तो मैं भी कम नहीं रे क्या बात है और तू कुछ मेरा बिगाड़ सके तुझ में दम नहीं रे 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 मेरे में दम नहीं तो देखेंगे कैसी मेरे में दम नहीं तो देखेंगी कैसी कैसे कैसी और मुझे आज मैं बिगड़ तो सीखेंगी कैसी बोलना मत या करके दिखाना और ये हल्की बातें दूसरे शायर को सिखाना नीले निशान की शेरनी हूँ मनते ये बस समझ तू गूंगा बहेरा अन्ना है शाहिरी करता शान से शाहिरी मेरा धंधा है धंदा है ये मस ओ नीले निशान की शेरनी खाऊन टाकतो मले दर करा देऊ ते देऊ म्हणतात ते कुठं मी खा मला शिकारीच आहो ना भैया ये मत समझ दूंगा बैरा अंधा है धंदा है शायरी करता शान से शायरी मेरा धंधा है धंदा है ये अगर होंगी नीली निशान की शेरनी ये कलंगी का टाइगर अभी जिंदा है क्या बात है क्या लगता है आणि मेरे में दम नाही रे बापा बाई बंदुकीत गोल्या भरून आलो आणि मला म्हणते काटा टोचते म्हणते अरे घरी मी ना शेर म्हटला बांधवानो सावित्रीबाई फुले यांचा फोटो माझ्या घरी आहे म्हटलं तर इकडं म्हणते सावित्रीबाई फुलोचा म्हणते इकडं तू म्हणते का जोसाची ठोसाची वरात काढते तर बेलसरे साहेबांनी इथे का पूजा अर्चना करायला बोलवलं का आपल्याला त्याने बोलवलं का होती मनोरंजनाच्या मार्फत प्रबोधन करायचं आहे काटाही लागला पाहिजे हे भाई पहलवान जशी कुस्ती गोद्यात चटकवतो नवीन शहरामध्ये पहलवान जशी कुस्ती गोद्यात चटकवतो बॅट्समन जशी बॉलरची विकेट चटकवतो एक तो माया काटा ना तर सुनो बाईले मा काट्यावर अटकवतो हा आणि अटकल्याशिवाय सोडणार नाही हा कलंगीचा सूरज भाई मला पण ते झुकूंगी नाही झुकाती झुकती नाही बाप रे ए पुष्पा लावली तुला क्या 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 कहना क्या है तेरा हाँ हाँ तू हमें झुकाएंगे क्या तेरे में इतना दम है हम किसी के आगे नहीं झुकते इतना हमारा मजबूत खम है तू अगर होंगी नीले निशान के पुष्पा ये कलंगी का बाजीराव सिंघम है क्या बात है बाजीराव सिंघम नाच करती का शायर सूरत बोलते पाटील भाग्यश्री वाला कच 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 उडवणे वाला काम आहे अरे वा हा तर गुप्तदान आलेलं आहे 50 रुपयाचं पार्टी आभारी आहे धन्यवाद आणि म्हणून तू है शायर कलंगी का तो मैं भी कम नाही रे हा तू ना बाई आता माल दाबून ठेवलाय आता पाय माझं गाणं काय म्हणते हा कार्यक्रमाला मजा येईल हलता बोलता बोलणार नाही पण बाईले बोलल्याशिवाय राहणार नाही ओके बोलले सर हा कारण की ते मला म्हणते पोरीकडे पाहिजे का म्हणते तू म्हणते ते चिंता नाही पडली का याचं लग्न व्हायचं आहे का काही व्हायचं आहे आणि पाती असं त्या मामाव नाही हो का नाही हो का नाही त्या गोष्टी नाही सांगशील आणि मला म्हणते पोरीकडे पाहिजे का म्हणते तू मोठी पाहिजे का अरे वा आणि मग गाणं काय म्हणते बांधवांचं लक्ष तुझ्या अरे रुते ना संगवा खटिया पे अरे तकिया लगाई के अरे सैया जी अरे सैया जी बिलवा मांगे रे और ये गमछा बिछाई सैया जी बिलवा मांगे रे ये गमछा बिछाइए बिलवा मांगे रे गमछा बिछाइए सैया जी बिलवा मांगे रे गमछा बिछाइए वो रुद्दे न संगवा खटिया पे अरे रुद्दे न संगवा खटिया पे अरे तकिया लगाई के
सयाजी 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 बिलवा मांगे रे और गमछा बिछाई के अरे सयाजी बिलवा मांगे रे अरे गमछा बिछाई सयाजी बिलवा मांगे रे गमछा बिछाई सयाजी बिलवा मांगे रे गमछा बिछाई। ओ नीले निशान के शायर को हिलाना कोई मजाक का खेल नहीं है। नाही हे गोष्ट मी मानतो बाई, याच्यात काही वाद नाही, तुले हालू शकत नाही। बाप नी मी पाहिलो मुंगी आपली माय कुठं लावू ताकद बापा, पुऱ्या शस्त्र हारून जातो कधी कधी। त्या बहीण कसा बसा तरुण निघतो, कसा बसा किनाऱ्याला लागतो। आणि इकडे गाणं काय म्हणते मेरे में दम नाही। याच्यावरती सुंदर तोड देता दे बाई, पण मी असं काय हरकत नाही। हॅलो 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 अरे त्याला आला करा तिथून तो काय बसलाय तर हॅलो हॅलो ट्रबल समस्या का ट्रबल बडा हॅलो हॅलो ट्रबल बडा भेट बडा हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो। आणि म्हणून याच्यावरती सुंदर गाणं बाई मी देऊ शकतो तुला। तू म्हणते बिघा नाही सकता, अरे बिघडावाले जर का बसलो आणि ते पलट होईन पांदान आणि दणका मारून सीधा करीन एक कलंगीची खानदान। बोलता येते बाई मला पण, लक्ष असू द्या। पण आता म्हणून गाणं काय म्हणते माझं झालं काय, लक्ष असू द्या काय म्हणणार। हरे कंबर कसून कर ग शायरी, हरे कंबर कसून कर ग शायरी आणि कोण्या कामाची हे मुजोरी। मी म्हणतो माझ्या भाषी पुस्तक आहे, तू म्हणते मी न वाचली। ह्या अध्यायानं तो अध्याय मला मुजुरीने सांगून राहिली। सांगा बेलसर साहेब शोभलं का जी हे, नाही तुम्ही सांगा शोभलं का? आता तुम्ही पुस्तक पाहा बाय म्हणली, हा नको दिला पैसे म्हणतो ना, जर पुस्तक नाही खोलून दाखवली सुरमाबाईचं क्या हो ना, तू बोल तेरे ताजमहल अगर ना खड़ा कर दूं तो मेरा नाम शायद सूरज नहीं। वो क्या दिल देखती तू मेरा नाही दिन आपल्या बाई बोले काय बहीण कुवारा मरीन पटकनीचा पाणी उठच्या बहीण वाजीन समोर तिथं। आणि म्हणून मुजोरी काम कर, मुद्दा सोडू नको। मी म्हणतो माझं उत्तर खरं, तू म्हणशील आपल्या तोंडानं आपली लाल, हे जमणार नाही। आणि म्हणून काय म्हणतो काय हरे कंबर कसून कर ग शाहिरी आणि कोण्या कामाची हे मुजोरी आणि टाकीन तुझ्या टाकू का टाकू नको आणि टाकीन तुझ्या अरे टाकीन तुझ्या अरे टाकीन तुझ्या ताल्यात चाबी बोलीन तुझी तिजोरी, टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि बोलीन तुझी तिजोरी। टाकीन तुझ्या ताल्यात चाबी बोलीन तुझी तिजोरी, टाकीन तुझ्या ताल्यात चाबी बोलीन तुझी तिजोरी। शाहिराला शाहिरा 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 टाकीन तुझ्या ताल्यात चाबी बोलीन तुझी तिजोरी, टाकीन तुझ्या ताल्यात चाबी बोलीन तुझी तिजोरी। ये सुरमा कोई पाखंडी गाती नहीं म्हणते। आणि इकडे पहिल्या फेऱ्याचं गाणं कोणत्या बाई तुमचं, तू कुछ मेरा बिगाड़ नहीं सकता, म्हणजे एवढा म्हणजे चिल्लर झालो का मी। अय बाई शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही, शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही। शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही, बेलसरे साहेब शाहिरी बंधनाला तोडणार नाही। पण टाकणं भिल्लो या पारक सिंग या गावामध्ये सुरमाबाई तुले पलटवल्याशिवाय सोडणार नाही। आणि ते म्हणजे ज्ञाना ना, हा मजुरी करणार नाही म्हणतो तुले, पण तू माझ्यासोबत मजुरी करते हे जमायचं नाही, अशानं नाही जमायचं बाई। आणि म्हणून कंबर कसून कर तू शायरी, कोण्या कामाची हे मुजोरी, नाहीतर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि पुरी खोलीन ती तिजोरी।
कोणता ताला, कोणती चाबी आणि कोणती तिजोरी. पहिले गाण्याची मजा घेऊ द्या, कारण हे लोक पैसे देऊन इथं पेट्रोल लावून आलेले आहे. पण गाण्यासमोर काय म्हणते जरा लक्षात द्या. झाला आता पहिला फेर, टाक तुम्ही तिसरा घेर. पहिला फेर टाकतो तिसरा फेर. झाला आता पहिला फेर, टाक तुम्ही तिसरा घेर. पहिला फेर टाकतो तिसरा फेर. अरे हे दुय्यम बघण्या आले हे लहान थोर. हे दुय्यम बघण्या आले हे लहान थोर. अरे हे दुय्यम बघण्या आले हे लहान थोर. हे दुय्यम बघण्या आले हे लहान थोर. काय म्हणतो. अरे झाला आता पहिला फेर, अरे टाकतो मी तिसरा घेर. एक्सलेटर मारतो, क्लच टाकतो, उडवतो गाडी मायवाली. कारण अरे हे दुय्यम बघण्या आणि आले हे लहान थोर. आणि जशी आता जोशात आली जम्मत, तर लोक काय म्हणते. काय म्हणते. अरे बेलसरे साहेब ही म्हणते, आता दुय्यम झोमली बरी. आणि टाकीन तुया काय. अरे टाकीन तुझ्या शर्माबाई, आणि टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, खोलीन तुझी तिजोरी. टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी. टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, खोलीन तुझी तिजोरी. टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, खोलीन तुझी तिजोरी. हो कंबर कसून कर तू शाहिरी. अरे कंबर कसून कर तू शाहिरी, कोण्या कामाची हे मुजोरी. अरे टाकीन तुझ्या, अरे टाकीन तुझ्या ताल्यात चाबी अन खोलीन तुझी तिजोरी. अरे टाकीन तुझ्या ताल्यात चाबी अन खोलीन तुझी तिजोरी. टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, खोलीन तुझी तिजोरी. टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, खोलीन तुझी तिजोरी. ओ नीले निशान की शेरनी, हा लावून घे ताकद. सुरमाबाई तू लावून घे ताकद. हा सूरज एकाएकी फाकणार नाही. नाही टाकणार. किती बी प्रयत्न केला पृथ्वीनं, तरी त्या सूर्याला झाकणार नाही. आणि हे कलंगीचं ओरिजिनल सागोन रे बाई, मोडून जाईन तरी वाकणार नाही. अजिबात नाही वाकणार. तेरी ताकत क्या है, मैंने दोपहर में झाकी है. झाकी है. बिलकुल हसके काम होना, रात तक हसके होना. बिलकुल होटावरची गेली नाही पाहिजे. लाली ना बोलो जय माँ काली. तेरी ताकत क्या है, मैंने दोपहर में झाकी है. झाकी है. ये पारक सिंगा में तेरा पहिया गढ़ने नहीं दूंगा, ये कसम मेरे माँ की है. झाकी है. तूने अभी तक देखा ही क्या है मेरा. कुछ नहीं. ये तो मेरा ट्रेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. ऐसी ऐसी गोलियां भर के लाया हूँ, अभी देखना आगे आगे. ये नया आइटम पेश करूंगा, पर नया गाना है ये भी, फिर इसके बाद वाला भी नया होगा. आणि इसको समझ सगळं काय म्हणते जरा लक्षात द्या. बोलत नाही खोट, नाव आहे तुझं मोठं. नाही खोट, नाव आहे तुझं मोठं. बोलत नाही खोट, नाव आहे तुझं मोठं. बोलत नाही खोट, नाव आहे तुझं मोठं. संत हे हुशार इकली, ठेव तिने नाव खोट. संत हे विचारितले, ठेवते नाव मोठं. संत हे हुशार इकली, ठेव तिने नाव मोठं. संत हे विचारितले, ठेवते नाव मोठं. अरे चोरी करून का जर तू बाई, आणि उलटी करशील ग शिरजोरी. चोरी करून उलटी शिरजोरी करणं सहन करील आणि मी बरोबर आहे. नाही होणार. टाकीन तुझ्या, अरे टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, खोलीन तुझी तिजोरी. टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी. टाकीन तुझ्या ताल्यात चाबी,
दुसऱ्याच्या घरच्या झाडू हातात धरण असं पण आपल्या घरच्या वकर हातात धरत नाही. अजिबात धरत नाही. बरोबर आहे? हो 10,000ची ड्युटी माम कास्तकाराच्या पुढे मोठी प्रिय आहे. त्याला असं वाटतंय का बापा मी कुठं आहे हल्दीराम मध्ये पेमेंट किती आहे 12,000 पीएफ कटकूट करून किती भेटते 10,000 बस आहे म्हणते ड्युटी. अरे काय आहे रे बाबा काय तुला असं एकदा सांगतो भावा 10,000ची हमालाची ड्युटी करते पण स्वतःच्या घरची एक एकर शेती करत नाही. दुसऱ्याच्या कंपनी मधला झाडू हातात धरते पण काका स्वतःच्या घरचा वकर धरत नाही. जमाना जरी चंद्रावर गेला तरी तरी त्याला पोळी गव्हाची खावं लागल हा आणि एक पोळी येण्या भारतामध्ये का मंत्र्यापेक्षा पाया शेतकऱ्याचा पडावं लागेल. अगदी बरोबर. मंत्र्यापेक्षा पाया शेतकऱ्याचा पडावं लागेल असं का म्हणतो बांधवानं? का किती माणसानं प्रगती केली तरी शेतीशिवाय जीवन कटणार नाही. नाही. सुरत दादाला सांगतो काय? का इथून 5 वर्षानं मुलगीनं शेती भेटणार नाही. अगदी बरोबर. मुलगीनं शेती भेटणार नाही. हा आणि नाही भेटणार तर नाही भेटणार पण काय म्हणलं म्हणा सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला सांगा भाऊ आवाज कुठे गेला अरे आवाज वाढव का? लहानसा जीव आहे म्हणून जाईन भाऊ यार इथं. आवाज वाढव. हॅलो 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 म्हणून यार तेरे को बोलना हॅलो थोडासा मनी वाटी हॅलो हॅलो हा क्या बात आहे हॅलो राहू दे असंच राहू दे हॅलो. आणि म्हणून शाहीर सुरत दावाने म्हणतो का मुलगी आणि शेती इथून 5 वर्षानं भेटणार नाही. तिकडच्या बिहारचा गुपचूपवाला येते गुपचूपच्या ठेला टाकते तर त्या बहिमा त्याची रोजची इन्कम 4,000 ना 5,000 रुपये राहते. आणि आपल्या पोट्याला म्हणलं का धंदा टाक धंदा नाही टाकत तो का करते माहिती आहे का त्या गुपचूपवाल्याला जागा दिलून देते तिथं आणि मग त्याच गुपचूपवाल्या दुकानांनी जाते ना आपल्या दोस्ताला घेऊन का म्हणते मेरा पैशावाला आहे म्हणतो गुपचूपवाला महिने तू जागा दिला की देऊन दिसतो आणि तू का करून राहिला तिकडे हमालाची ड्युटी असं आहे सत्य आहे. आणि म्हणून शेती सोडायची नाही मानवानं शेतीले काढीन पण तिकडे का करता कोणाले पंजाब कोणाले कमळ भेटला आणि ज्याचा हातात ते सरकार आलं त्यांना मा कास्तकाराला रे यायची ढोलक आणि यायची थाप आहे. विश्वास तरी कसा करायचे हे 2 तोंडाचे साप आहे. तुमची आमची 10,000ची पराठी उलटी 6,000वर नेली आणि यायचं 60 रुपयाच्या पेट्रोलने 105 रुपये नेली. वास्तविकता आहे कटू आहे पण सत्य नाही कोणा बापाला भेट नाही त्याचं नाव आहे शाहीर आहे. ते शाहिरी करतो तळपदार मी. आणि म्हणून आत्मप्रचिती गुरुप्रचिती शास्त्रप्रचितीनं शायरी होत असते भाई. हे झालं आता धांगडधिंगा अभि बताता अभि आपल्या हिंदीचे अभिन आता तुमच्या समोर सादर करतो आत्मप्रचितीचे गाणं. पण त्याचा प्रश्न काहीतरी आगळा वेगळा आहे. पण बाईनं सुद्धा एक प्रश्न विचारला होता. हा मी प्रश्न विचारला होता ओंढा नागनाथ मंदिरच्या बांधवानं की म्हटलं त्या संत नामदेवाला 2 ब्राह्मणांनी अडवलं तर तेव्हा संत नामदेवांनी कोणता अभंग म्हटला. बाईने एक ब्राह्मणाचं नाव सांगितलं परसा बाबा 100% खऱ्या. ते मी सांगितलं अनेक वेळा सांगितलं बाई तुम्हाला याच्याबद्दल मी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. पण जो अभंग मी म्हटला तर बाईनं का सांगितलं हिंदी जात. सुरुवात तर बरोबर केली बाकीचं कुठं खाल्लं पराला का गावाले किती गोळा तुम्ही उत्तर दिलं बाई याचं मी काही हरकत नाही. तो अभंग काय होता हिंदी जात मोरी पंडरी के राया ऐसा नामा दर्जी तूने काय को बनाया पूजा करने नामा मंदिर में गया ये ब्राह्मण लोगों ने उसको बाहर ढकाया. अरे तन मेरी सुई मन मेरा धागा खेचर जी के चरण पे वो नामा शिंपी लागा. तो अभंग संत नामदेवनी म्हटला बाई कॉंग्रॅच्युलेशन करतो. आणि म्हणून तुम्ही शायरी क्षेत्रात बाया पाहून घ्या अनेक आहे. पण जे टोनिंग द्यायला म्हणतो आपण सुमाबाईची काहीतरी आगडी वेगळी मान मर्यादा झाला आपण म्हणतो मान मर्यादेशिवाय शायरी होत नाही नाही तर मग ते आता आहेच. का रे त्या उत्तर जमलं का रे सुरज्या त्या मचुका फो द्या झाला आता तो सुरजणार राहिला इंजन गरम आहे याचं पुरी तयारी करू ना. आणि म्हणून एक आध्यात्मिक विषयाचं गाणं सादर करतो. लक्ष सुद्धा गाणं काय म्हणते मजा घेऊया गाण्याची. हो हो नवीन गाणं मानवानो. अरे स्वप्नात आली कमाल झाली ते राणी मुखर्जी नटी. अरे स्वप्नात आली कमाल झाली ते राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. आणि याच्यावरती गाण्या बांधवणं गाणं काय म्हणते हो हो
खुद का लिखा हुआ गाना है मेरा. अरे सांगतो बाबाजी बायको माझी तिनं कमाल मोठी केली. अरे सांगतो बाबाजी बायको माझी तिनं कमाल मोठी केली. कोणती केली? कोणती केली? मले तलप मोठी आली, मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन पर आली. मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन पर आली. सखोबाची बायको माझी कमाल मोठी केली. सखोबाची बायको माझी कमाल मोठी केली. मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन पर आली. मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन पर आली. हो सांगतो बाबाजी बायको माझी कमाल मोठी केली. अरे सांगतो बाबाजी बायको माझी कमाल मोठी केली. बहीण होतो चिलमच्या शौकीन, पुरा माल ठेवला होता घरामध्ये, पण बदमाश बायको भेटली. हा मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन पर आली. मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन पर आली. तर मग तिला विचारलं काव म्हणलं बैताळ बायको. आता बायको म्हणजे समजा सुनबाईनेच माझ्यासाठी पोरगी पाहून दिली, तिनंच पाहून दिली पोरगी, केलं लग्न. आता त्या चिलमीने तिनं पुरा खलबला मचवला. तर जेव्हा मी तुला प्रश्न विचारला कोणता तुनं चिलमीचं काय केलं, तर ते बायको पहिले उत्तर काय देते लक्षात सुद्धा मान मानो काय म्हणत. समजन बायको काय म्हणते भिन्न म्हणते पाणी तपारे फुक 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 फुक. ओके वा. पण च्या बाई म्हणलं बायको अरे चिलम गेली तर जाऊ दे नारी, जाऊ दे. चल फेक तिकडं. अरे चिलम गेली तर जाऊ दे नारी, तुला छापी कुठं नेली, कुठं नेली? छापी काढ आला. तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पर आली. मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पर आली. मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पर आली. मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पर आली. ज्या वयात पिकले आंबे खायचे त्या वयात माझे केस पिकून राहिले. लक्षात सुद्धा काय म्हणत, ज्या वयात पिकले आंबे खायचे त्या वयात माझे केस पिकत आहे. आणि शाहिरी करून समाजाने का प्रबोधन करायचं हे दिवसा कमी मी रात्री शिकत आहे. 4-4, 5-5 वाजेपर्यंत झोप नाही. डोक्याला विचार कोणता का सुरमाबाईनं गाणं बनवलं तर हिच्यावर तर कोणतं बनवू, निशांत शर्मा गाणं बनवलं त्याच्यावर तर कोणतं बनवू. त्या बहीण असं वाटतं का ती इतकं फालतू घुसलो असं पागल झाल्यासारखं लागते. इकडे एज्युकेटेड माणूस नाही, पण काही हरकत नाही. तुम्ही जेव्हा आपली पैसे देता तर माझ्या चीज करणं कर्तव्य. म्हणायचं आहे की ज्या वयात पिकले आंबे खायचे
त्या वयात माझे केस पिकत आहे आणि समाजाला प्रबोधन काय करायचं ते दिवसा कमी नाही रात्री शिकवत आहे. अगदी बरोबर. या महागाईच्या काळामध्ये कसं तर आपलं म्हणजे प्रपंच टिकत आहे हा. आणि आजकालचे काय काय पोट्टे आपल्या बापाची आयती प्रॉपर्टी विकत आहेत. आजकालचे काय काय पोट्टे आपल्या बापाची आयती हॅलो हॅलो प्रॉपर्टी विकत आहे. माय बापाले प्रश्न म्हणजे माय बापाला विचारते तुला माझ्यासाठी काय केलं, तुला माझ्यासाठी काय केलं. ए माय बापानं त्यासाठी काय केलं याचा विचार, याच्या आधी तू आपला विचार कर. काय कशाले काशी पंढरी फिरते. तुझ्या घरी देव आहे, आपल्या मायबापाचे पाय धर, आपल्या मायबापाचे पाय धर. क्या बात है. पण इकडं गाणं काय म्हणते, काय चिलमीचं केलं काय म्हणे आता मी मेलो माय. चिलमीचं काय केलं फुकणी फुकली म्हणते. तर मग तो नवरा काय म्हणते तिले, काय छापी कुठे गेली, छापी कपडा चिलमचा कपडा काय. आता बाई म्हणन तू तर चिलम पेत नाही का म्हणन आणि तुले कसं गाणं बनवलं का म्हणन. असं नको व्हायला पाहिजे बाई. हॅलो 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 बाई, तो प्रश्न नको यायला पाहिजे. आता मी सत्ता खेळत नाही पण नॉलेज पुरं आहे. कल्याण, राजधानी, ओपन, फलक, जोडी, पत्ती मी शाहीर आहो. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे मला. फलास, लंगड फलास, खच्चर, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज, इच अँड एव्हरीथिंग नॉलेज. हा पण समज थापीचं उत्तर काय देते जरा लक्ष सुद्धा ते बायको काय म्हणते. माझी फटली होती साडी, माझी फटली होती साडी, माझी फटली होती साडी, माझी फटली होती साडी. बघा आली शिवाची पाडी, बघा आली शिवाची पाडी, बघा आली शिवाची पाडी, बघा आली शिवाची पाडी. छापी होती माझ्या जवळी, छापी होती माझ्या जवळी. साडी घालून मनवली दिवाळी, साडी घालून मनवली दिवाळी, साडी घालून मनवली दिवाळी, साडी घालून मनवली दिवाळी. अरे छापी गेली तर जाऊ देणारी तुला तंबाखू काय केली. काय केली. काढ आला मेरा तंबाखू का घुसर झाला तुम्ही तंबाखू. पण मला तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली, मला तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली. माझी बायको माझी कपाल मोठी केली, माझी बायको माझी कपाल मोठी केली. मला तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली, मला तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली. हो दोन्ही शाहीर बराबरीचे आहे. शाहिरी सामना बराबरीचा झाला पाहिजे. झाला पाहिजे. तिकडं दारू पिऊन पडलेला माणूस हा दुय्यम तमाशा पाहायला आला पाहिजे. आला पाहिजे. आता तू म्हणशील का एवढे लोक तमाशा पाहायला येतील का. तसं नाहीये. जोश माहोल ऐसा बनाना आपने को. तर आता जेव्हा विचारते नवरा काय म्हणते, तू छापीले म्हणते, साडीला लावली म्हणते छापी, तू तंबाखू का केली म्हणते. तंबाखू का केली. आता ते बायको आपल्या नवऱ्याला का उत्तर देते तंबाखूचा. का केला असेल तंबाखूचा, का केला असेल म्हणतो. हा बायको तंबाखू नाही खाणार आहे. आजकाल तो पाळणार आहे. आजकाल तर असे वाले आहे का काय बायका. पण तिने बघा तंबाखूचं उत्तर काय केलं बांधवाना जर लक्ष सुद्धा काय नाही. आपल्या घरची गाडी गाय, 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 आपल्या घरची गाडी गाय. विचार पडला चारू गाय, विचार पडला चारू गाय, चारला गाईले तंबाखू, चारला गाईले तंबाखू. समजून कुटार बाटा होय, समजून कुटार बाटा होय, काय म्हणते बायको. चारला गाईले तंबाखू समजून कुटार बाटा होय. तर मग नवरा काय म्हणते, काय म्हणते. हो हो अरे तंबाखू गेला तर जाऊ देणारी, तुला कुठं ना काय केली. चिम लोकाची. हा मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली, मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली. हो हो हो
प्रश्न आहे बाई. तुम्ही नाही विचारला बाई प्रश्न एक, तो राहिला माझ्या लक्षामध्ये नाही, मी सांगतो तुम्हाला. तो प्रश्न म्हणजे असा कसा की प्रथम जेव्हा स्त्री सत्तागण म्हणजे व्यवस्था होती तेव्हा स्त्रिया शेती करायच्या, त्यानंतर प्रथम मातृगण आला, तर ते गण किती व कोणते? मातृगण बाई 4. हा 4 मातृगण म्हणजे ते कोणते? सावित्रीबाई फुले यांनी जे शाळेमध्ये जे मुलं शिकवले ते 4 वेगवेगळ्या जातीचे होते बाई. अस्पृश्य, कोणी अस्पृश्य, कोणी ब्राह्मण समाजाचा, कोणी कोणत्या समाजाचा. तर 4 जातीचे 4 मुलं होते. तर हे झाले गण. गण म्हणजे लोकांचा समूह अशी मान्यता आहे बाई. हा मातृगण ज्याला म्हणतो आपण. तर ते मातृ म्हणजे काय, तर सावित्रीबाई फुलेनं जे 4 विविध जातीचे मुलं शिकवले शाळेमध्ये, ते माझ्या मान्यतेनुसार. नाही तर तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करा. जसं मी सांगितलं ओंडा नागनाथ मंदिरचं, काही हरकत नाही, मी ती हुज्जत करणारा शेर नाही. पण आता तुम्हाला या चिलमीवरती प्रश्न आहे. चिलमीवरती प्रश्न आहे. चिलमीवरती प्रश्न असा आहे, कसा असा एक महापुरुष झाला या भारताच्या पाठीवर का त्यानं 100च्या नोटांनी चिलम पेटू 4 लाखाची चिलम पेटली. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये महागाईचा काळ होता, त्या काळामध्ये 100च्या नोटमध्ये गुंडू 4 लाखाची चिलम पेटली. 4 लाखाची. अगर आप बता दोगे भाई, जास्त नाही देणार, 251 रुपयाचं बक्षीस देईन, कारण देईन, नक्की देईन. पण तू सांगशील तर, आणि अपेक्षा आहे तू सांगशील. शेवटचं काळ आहे माझं, काय म्हणते जर लक्षात द्या. कुठं काय म्हणते कुठं? मी बाळाले चारली. अरे गुरु ब्रह्माच्या कल्पनेने या शाही सुराने कवन केली. आणि म्हणून सुरमाबाई, मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली. मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली. खडगमतीचे ठेकेदार आमचे दादा पियुष दादा देवते यांच्याकडून 200 रुपये भेट आलेली आहे, की ज्यांनी मी नवीन असताना त्या घरगावामध्ये मला संधी दिली आणि सतत 2-3 वर्ष मला तिथे प्रसारण केलं. खूप खूप आभारी आहे. सन्माननीय